आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत श्रीराम इकडे विलाप करीत आहेत. तेवढ्यात त्यांना पर्वत आणि नदीमुळे रावणाची आणि सीतेची पदचिन्हे दिसतात. लक्ष्मण त्यांना शांत करतात आणि नंतर जटायूची भेट घेऊन त्यांचा दाह संस्कार करतात. कबंद राक्षस कोण? अयोमुखी ही कुठली राक्षसी? आपण हिच्याबद्दल जास्त ऐकलेलं नाही. आणि सरते शेवटी मा शबरी बरोबर त्यांची भेट. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला, तसा मला या कार्यासाठी त्या परमपिता परमेश्वराचा आशीर्वाद लाभू दे. श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन. तर सुरू करूया आजचा भाग. आजच्या भागामध्ये आपली प्रिया सीतेच्या विरहात श्रीरामचंद्र अतिशय शोकात बुडालेले होते. ते स्वतःलाच म्हणत होते की माझ्यासारखा पापकर्म करणारा या संसारात दुसरा कुठेही नसेल. लक्ष्मणा, तू लवकर गोदावरीच्या तटावर जाऊन पत्ता लाव. सीता कमळे आणण्यासाठी तर नाही गेली. आणि असं म्हणत म्हणत ते स्वतः गोदावरी नदीच्या तटावर गेले. समस्त प्राण्यांनी तिला प्रेरित केले, तू श्रीरामांना त्यांच्या प्रियेचा पत्ता सांग. परंतु गोदावरीने काही सीतेचा पत्ता सांगितला नाही. ती अतिशय भयभीत झालेली होती. पूर्ण निराश गोदावरीने केल्यानंतर श्रीरामांनी त्या विशाल मृगांकडे बघून त्यांना म्हटले, सांगा सीता कुठे आहे? आकाश मार्गाकडे लक्ष करून ते सर्व मृग पळून गेले. तेव्हा लक्ष्मण आर्त झाल्यासारखे होऊन म्हणाले, आर्य बघा, ते मृग तिकडे गेले, आपण त्याच बाजूला जाऊया. तेवढ्यात त्यांना जमिनीवर काही फुले पडलेली दिसून आली. श्रीराम म्हणाले, मी या फुलांना ओळखतो, ही मीच वैदेहीला दिले होती. त्यानंतर पर्वतराज त्यांना विचारायला लागले, श्रीराम, माझ्या सीतेला बघितले काय तुम्ही? नदी मला चंद्रमुखी सीतेचा पत्ता सांगत नसेल तर मी तिला सुकवून टाकीन. अतिशय क्रोधित झाले होते श्रीराम. आणि तेवढ्यात गोदावरी आणि पर्वताच्या समीप भूमीवर राक्षसाचे विशाल पदचिन्ह त्यांना दिसून आले. आणि तिथेच वैदेही सीतेची सुद्धा चरणचिन्हे दिसून आली. सोन्याचे घुंगरूही तिथे विखुरलेले पडले होते. नाना प्रकारचे हारही तुटून पडलेले होते. श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, बघ बघ, राक्षसांनी इथे सीतेचे तुकडे तुकडे करून ते आपसात वाटले असावे आणि खाऊन टाकले असावे. बघ, इथे अत्यंत सुंदर आणि विशाल धनुष्य सुद्धा खंडित होऊन पडलेले आहे. सोन्याचे तुटलेले कवच सुद्धा दिसत आहे. हे सगळं बघत असताना श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, जे त्रिपुर विजयादी शौर्याने संपन्न महेश्वर आहेत ते सुद्धा माझी मदत नाही करत रे आता. लक्ष्मणा, आता हे यक्ष, गंधर्व, पिशाच, राक्षस, किन्नर आणि मनुष्य यापैकी कोणीही सुखाने राहू शकणार नाही. कारण माझ्या सीतेबद्दल कोणीच मला काहीही सांगत नाहीये. अतिशय क्रोधित झालेले आणि त्याच वेळेस विलाप करत असलेले श्रीराम यांना लक्ष्मणाने समजावून शांत केलं आणि म्हणाले की आपण क्रोधाला वश होऊन आपल्या स्वभावाचा त्याग करू नये. आपण हा तुटलेला रथ कोणाचा आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. पण इथे कुठेही विशाल सेनेचे पदचिन्ह दिसून येत नाही. त्यामुळे जो कोणी होता तो एकटाच असावा असे वाटते. आपण ऋषींच्या मदतीने त्याचा पत्ता लावूया. आणि जर एवढं करूनही आपल्याला सीतेचा पत्ता मिळाला नाही तर आपण सगळ्या लोकांचा संहार करून टाकावा, असे सांगून लक्ष्मणाने श्रीरामांना समजावले आणि त्यांना सांगितले की आपण धैर्य धारण करावे. दुःख आणि शोक येत जात राहत असते. बघा ना, महर्षी वसिष्ठ यांना एकाच दिवशी 100 पुत्र प्राप्त झाले आणि नंतर एकाच दिवशी ते सर्वच्या सर्व विश्वामित्रांच्या हस्ते मारले गेले. ही जी विश्ववंदिता जगन्माता पृथ्वी आहे ना,
हिचे सगळे धर्माचे प्रवर्तक नेत्र आहेत. महाबली सूर्य आणि चंद्रमाही राहूद्वारा ग्रहणास प्राप्त होत असतात. त्यामुळे आपण बुद्धीच्या द्वारे तात्विक विचार करावा. या समयी आपण शोकामुळे आपले ज्ञान जणू हरवल्यासारखे वाटत आहे, म्हणून मी आपल्यास जागे करीत आहे. देवोचित तथा मानवोचित पराक्रमाला जाणून त्याचा यथायोग्य समयी उपयोग करून आपण शत्रूंचा वध करण्याचा प्रयत्न करावा. याप्रमाणे लक्ष्मण श्रीरामांना समजवत होते. हे ऐकून लक्ष्मणाने म्हटलं, वत्सा, सांग बरं, आपण आता काय करावं, कुठे जावं, सीतेचा पत्ता कसा बरं लागेल? ह्या पर्वत राजाच्या इथे बरीचशी दुर्गम स्थाने आहेत, भयंकर गुहा आहेत, पर्वतावर किन्नरांच्या राहण्याची ठिकाणे, गंधर्वांची भवनं आहेत. चला आपण पुढे जाऊया. ते सर्व वनामध्ये विचरण करू लागले. थोडे दूर गेल्यावर त्यांना पक्षीराज जटायू दिसून आले. आधी तर श्रीरामांना वाटलं जणू काही या पक्षीराजानेच काहीतरी केलं असावं, पण मग त्यांना ओळखून आल्यानंतर ते म्हणाले, अरे, हे माझ्या पित्याचे मित्र जटायू. जटायू अत्यंत दीनवाणीने दशरथांच्या मुलाला श्रीरामाला म्हणाले की या वनात जिला तुम्ही शोधित आहात त्या देवी सीतेला तसेच माझ्या प्राणांना रावणाने हरण केले आहे. मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा युद्ध करता करता मी थकून गेलो तेव्हा बघा, रावणाने तलवारीने माझे दोन्ही पंख कापले आहेत. हे बघून शोकाने विवश होऊन श्रीरामचंद्र लक्ष्मणासह रडू लागले. त्या जटायूकडे दृष्टी टाकून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, याच्या प्राणांना फारच वेदना होत आहेत, तरी पण मला आपण सांगा बरे, सीतेची काय अवस्था आहे आणि आपला वध कुठल्या प्रकारे झाला? या राक्षसाचे बल रूप पराक्रम कसे आहे? तो काय काम करतो? त्याचे घर कुठे आहे? जणू त्यांना खूपच घाई झाली होती सीतेच्या बद्दल ऐकून घ्यायची. तो जटायू म्हणाले की सीतेला बरोबर घेऊन तो दक्षिण दिशेकडे निघून गेला आहे. रामांना अतिशय दुःख झालं. ते परत म्हणाले, जटायू, आणखीन आपण काही सांगू शकता का? जटायू म्हणाले, रावण विश्रव्याचा पुत्र आणि कुबेराचा सख्खा भाऊ आहे, आणि इतके म्हणताच पक्षीराजाने आपल्या प्राणांचा परित्याग केला. श्रीराम अतिशय व्यथित झाले. म्हणाले, पक्षीराजाने माझ्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. या समयी मला सीताहरणाचे इतके दुःख नाही जितके माझ्यासाठी प्राण त्याग करणाऱ्या जटायूच्या मृत्यूमुळे दुःख होत आहे. श्रीरामांनी जटायूचा पिंडदान केला. तर्पण केल्यानंतर ते दोघे भाऊ वनात पुढे निघाले. जटायूला जलांजली प्रदान करून ते तिथून पुढे निघाले आणि अशा मार्गावर पोहोचले जिथे लोकांची ये जा होत नव्हती. तो फारच दुर्गम, गहन आणि दिसण्यात भयंकर होता. त्याचं नाव क्रौंचारण्य. या क्रौंचारण्याला पार करून मतंग मुनींच्या आश्रमाजवळ गेले. तिथे पर्वतावर एक गुहा पाहिली जी पाताळासमान खोल होती, आणि तेवढ्यातच तिथे एक विशालकाय राक्षसी आली. ती लक्ष्मणाकडे पाहून म्हणाली, आपण दोघे रमण करू. तिने लक्ष्मणाचा हात पकडला. माझे नाव अयोमुखी आहे आणि तुम्ही माझे आतापासून प्रिय पती आहात. राक्षसाने असे म्हटल्यानंतर लक्ष्मण क्रोधाने अत्यंत उद्विग्न झाले आणि तलवार काढून तिचे नाक कान कापून टाकले. ती जिथून आली होती तिथेच परत गेली. पुढे जात असताना त्यांना बरेचसे अपशकुन आणि काही एक दोन शुभ शकून होत होते. वनात जोर जोरात वादळ सुरू झाले आणि तेवढ्यात एक विशालकाय राक्षसावर त्यांची दृष्टी पडली. त्या राक्षसाला मस्तक नव्हते आणि गळाही नव्हता. कबंध म्हणजे धड मात्र असे त्याचे स्वरूप होते. त्याच्या पोटातच त्याचे तोंड बनलेले होते.
राम आणि लक्ष्मण दोघांच्या हातात तलवारी होत्या, परंतु कबंध राक्षसाने दोन्ही राजकुमारांना बलपूर्वक एकाच वेळी आपल्या दोन्ही हातात पकडून ठेवले. कबंध म्हणाला, राजकुमारांनो, मी भुकेने पीडित आहे. हे पाहूनही तुम्ही उभे काय राहिला आहात? माझ्या मुखात प्रवेश करा. दोन्ही राजकुमारांनी एकमेकांकडे बघितलं आणि अत्यंत वेगाने तलवारीने त्याच्या दोन्ही भुजा खांद्यापासून कापून टाकल्या. आपल्या भुजा कापल्या गेलेल्या पाहून तो दीनवाणीने विचारू लागला, आपण दोघे कोण आहात? लक्ष्मण म्हणाले, हे महाराज दशरथांचे पुत्र राम आणि मी त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मण. रघुनाथांच्या पत्नीला कोणी राक्षसाने हरण करून नेले आहे, तिचाच शोध घेण्याच्या इच्छेने आम्ही इथे आलो आहोत. तू कोण आहेस? लक्ष्मणाने असे म्हटल्यावर कबंधाला इंद्राने सांगितलेल्या गोष्टीचे स्मरण झाले आणि त्याला अतिशय प्रसन्नता झाली आणि तो म्हणाला, भाग्याने मला आपले दर्शन झाले आहे. या दोन्ही भुजा माझ्यासाठी अत्यंत बंधनकारक होत्या, त्या आपण कापून टाकल्यामुळे मला आता स्वर्गारोहणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. कबंध राक्षस म्हणाला, इंद्रानी मला हा शाप दिलेला आहे आणि पितामह ब्रह्मदेवानी मला दीर्घजीवी होण्याचा वर दिलेला आहे. मी इंद्रदेवावर एक दिवस आक्रमण केलं. मला वाटलं आता मी दीर्घजीवी, मग इंद्र सुद्धा मला काय करू शकतो? परंतु त्यांनी सोडलेल्या वज्राने माझ्या जांघा आणि मस्तक माझ्याच शरीरात घुसून गेले. इंद्राने मला सांगितले होते की जेव्हा लक्ष्मणासहित श्रीराम तुझ्या भुजा कापून टाकतील तेव्हा तू स्वर्गाला जाशील. राघवा, आपल्याशिवाय दुसऱ्या कुणाकडूनही मी मारला जाणे शक्य नव्हते. तेव्हा आपण दोघांनी माझा दाह संस्कार करावा आणि तेव्हा मी एका चांगल्या मित्राचा पत्ता आपल्याला सांगेन. राम म्हणाले, माझी भार्या सीता हिला रावण हरण करून घेऊन गेला आहे. पण कबंध म्हणाला की या समयी मला दिव्य ज्ञान नाहीये, म्हणून मी आपल्याला कुणा व्यक्तीचा पत्ता आत्ता सांगू शकत नाही. परंतु जेव्हा आपण विधीपूर्वक माझ्या शरीराचा दाह कराल तेव्हा मी एका महापुरुषाचा परिचय आपणास अवश्य देईन, जो आपली सहायता करेल माता सीतेला शोधून काढण्यासाठी. हे ऐकून दोन्ही वीरांनी, श्रीराम आणि लक्ष्मण यांनी कबंधाला एका खड्ड्यात टाकून त्यास अग्नी दिला. अग्नी दिल्याबरोबर तो तुपाच्या गोळ्याप्रमाणे जळू लागला आणि एका तेजस्वी विमानावर चितेवरून उठून जाऊन बसला. तो फार तेजस्वी दिसून येत होता. तो म्हणाला, श्रीरामा, या लोकात 6 युक्त्या आहेत ज्या योगे राजांच्या द्वारे सर्व काही प्राप्त केले जाते. त्या आहेत संधी, विग्रह, यान, आसन, द्वैधी भाव आणि समाश्रय. जो मनुष्य दुर्दशेने ग्रस्त होतो तो दुसऱ्या कोणा दुर्दशाग्रस्त पुरुषाकडूनच सहायता प्राप्त करतो, हीच नीती आहे. म्हणून आपल्याच प्रमाणे जो दुर्दशेत सापडलेला आहे त्या पुरुषाला आपण मित्र बनवावं. मी अशा एका पुरुषाचा परिचय आपणास देतो, ज्याचे नाव सुग्रीव आहे. ते जातीने वानर आहेत आणि त्यांचा भाऊ वालीने रागवून त्यांना घरातून घालवून दिले आहे. ते ऋष्यमुख पर्वतावर निवास करीत आहे, जो पंपा सरोवरापर्यंत पसरलेला आहे. आपण त्यांना भेटावे आणि सीतेच्या शोधासाठी ते आपले सहाय्यक आणि मित्र होतील. त्यांच्याशी मैत्री स्थापन करावी. हे सांगून दिव्य रूपधारी कबंध यांनी श्रीराम आणि लक्ष्मणास ऋष्यमुख पर्वत आणि पंपा सरोवराचा मार्ग सांगितला. तसंच मतंग मुनींचे वन आणि आश्रमाचा परिचय देऊन स्वर्गलोकास प्रस्थान केले. त्यांनी सांगितले की तिथे पंपा सरोवराची ओळख म्हणजे तिथे फुले कोमजतही नाही आणि गळूनही पडत नाही आणि
त्याच मतंग ऋषीच्या आश्रमात तपस्विनी शबरी आजही आहे. शबरी चिरंजीव होऊन सदा धर्माच्या अनुष्ठानास लागलेली असते. श्रीराम, आपण समस्त प्राण्यांसाठी नित्य वंदनीय आणि देवता तुल्य आहात. आपले दर्शन करून शबरी स्वर्ग लोकास निघून जाईल. त्यानंतर आपल्याला एक गुप्त आश्रम दिसून येईल. एक मोठी गुहा आहे तिथे, जिचे द्वार दगडाने झाकलेले आहे आणि सुग्रीव वानरांच्या सह त्याच गुफेत निवास करीत आहेत. हे सगळं सांगून कबंधाने तत्काळ स्वर्गलोकासाठी प्रस्थान केले. कबंधाला आपले पूर्वीचे रूप प्राप्त झाले होते. श्रीराम आणि लक्ष्मण दोघे भाऊ सुग्रीवाला भेटण्यासाठी पुढे निघाले. पंपा सरोवराच्या पश्चिम तटावर जाऊन पोहोचले आणि तिथे शबरीचा रमणीय आश्रम पाहिला. आश्रमात जाऊन ते शबरीला भेटले. शबरी सिद्ध तपस्विनी होती. ती हात जोडून उभी राहिली आणि श्रीराम लक्ष्मण यांच्या चरणी प्रणाम केला. नंतर पाद्य, अर्घ्य आणि आचमनी आदी सर्व सामग्री समर्पित केली. विधिवत त्यांचा सत्कार केला. श्रीराम तपस्विनीस म्हणाले, तुम्ही क्रोध आणि आहार यांना काबूमध्ये आणले आहेस. तुम्ही जी गुरुजनांची सेवा केली आहे ती पूर्ण रूपाने सफल झाली आहे ना? शबरी म्हणाली, रघुनंदना, आज आपले दर्शन झाल्याने मला आपल्या तपस्येत सिद्धी प्राप्त झाली आहे. माझा जन्म सफल झाला आहे. आता आपण ज्यावेळी चित्रकूट पर्वतावर आला होतात ना, तेव्हाच माझे गुरुजन दिव्य लोकास निघून गेले. परंतु मला म्हणाले की तुझ्या या पवित्र आश्रमात श्रीरामचंद्र येतील आणि लक्ष्मणासह तुझे अतिथी होतील. तू त्यांचा यथावत सत्कार कर आणि दर्शन करून तू श्रेष्ठ आणि अक्षय लोकास जाशील. त्याप्रमाणे मी आपल्यासाठी पंपा तटावर उत्पन्न होणाऱ्या नाना प्रकारच्या फलमुळांचा संचय केलेला आहे. आपण ग्रहण करावा. मग तिने दोघा भावांना मतंग वनाचे दर्शन करवित म्हटले, रघुनंदना, मेघांच्या समूहाप्रमाणे या वनाकडे दृष्टीपात करावा. हे मतंग वन नामाने प्रसिद्ध आहे. गायत्री मंत्राच्या जपाने विशुद्ध झालेल्या आपल्या देहाला त्यांनी मंत्रोच्चारण पूर्वक अग्नीमध्ये होमून टाकले. ते जेव्हा अतिशय दुर्बल झाले तेव्हा त्यांच्या चिंतन मात्राने ते 7 समुद्रांचे जल प्राप्त झाले, जल आले आहे. आणि आता मी सुद्धा आपली आज्ञा घेऊन या देहाचा परित्याग करू इच्छिते. श्रीराम म्हणाले, भद्रे, तू माझा मोठा सत्कार केला आहेस. आता तू आपल्या इच्छेनुसार आनंदपूर्वक अभिष्ट लोकाची यात्रा कर. त्याप्रमाणे शबरी त्या प्रदेशाला प्रकाशित करत स्वर्ग लोकास निघून गेली. शबरी दिव्य लोकास निघून गेल्यानंतर श्रीराम म्हणाले, येथे बऱ्याच आश्चर्यजनक गोष्टी आहेत. हरिण आणि वाघ एक दुसऱ्यावर विश्वास करतात. 7 समुद्रांच्या जलाने भरलेले हे तीर्थ आहे. आपण विधिपूर्वक स्नान तसेच पितरांचे तर्पण इथे केले आहे आणि आता आपल्या कल्याणाचा जणू काही समय उपस्थित झाला आहे असे मला वाटत आहे. मी वानर श्रेष्ठ सुग्रीवास भेटण्यासाठी अतिशय उतावीळ झालेलो आहे. श्रीराम लक्ष्मणासह त्या आश्रमातून निघून मतंगरस नामक कुंडात स्नान करते झाले. येथे शांत आणि एकाग्रचित्त होऊन सीतेच्या शोकाने व्याकुळ झालेल्या दशरथनंदन रामाने त्या पुष्करणी पंपामध्ये प्रवेश केला, जी कमळांनी व्याप्त होती. अनेक प्रकारच्या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी तिथे सर्व बाजूनी भरलेल्या होता. भावासहित श्रीरामाने पंपाच्या जलात प्रवेश केला. अशा प्रकारे श्री वाल्मिकी निर्मित अरण्यकांडाचा आज समापन झालं. श्रीराम जय राम, जय जय राम. मागच्या भागाचा आपला प्रश्न होता, भारतीय दर्शन म्हणजे काय? भारतीय दर्शन म्हणजे इंडियन फिलॉसॉफी, जी खूप प्राचीन आणि
विस्तृत आहे आणि तिला दोन भागांमध्ये विभागणी केलेली आढळते, आस्तिक आणि नास्तिक. आता आस्तिक दर्शन ते आहेत जे वेदांना प्रमाण मानतात आणि नास्तिक दर्शन जे वेदांना प्रमाण मानत नाही. आस्तिक दर्शन किती? न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत. आणि नास्तिक दर्शन चार्वाक, जैन आणि बौद्ध. आपण प्रत्येक दर्शनासंबंधी थोडं थोडं पुढच्या काही भागात नक्कीच जाणून घेऊया. आता बघूया आजचा प्रश्न. नास्तिक दर्शनातलं पहिलं दर्शन चार्वाक दर्शन. या चार्वाक दर्शनाचं काय सार आहे याबद्दल आपले विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा. पुढच्या भागात ह्याचं उत्तर आपण नक्कीच बघूया. हा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आज अरण्यकांड संपलं. पुढच्या भागापासनं पुढचं कांड कुठलं बरं आहे बघूयात ना. श्रीराम जय राम, जय जय राम.